नमस्कार, गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण जाणार आहोत अगदी आपल्या मुंबईत असलेलं आणि खूप प्राचीन असं म्हणजे जवळपास 800 वर्ष जुनं असं मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये जायचं कसं, परत त्या मंदिराची काही हिस्ट्री आहे ते सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये समजेल. तिथे जाण्यासाठी आम्ही सकाळीच लवकर असे निघालो घरातून आणि दादरला उतरलो. दादरवरून ट्रेन चेंज करून आम्ही ग्रँड रोड स्टेशनला उतरलो. हे मंदिर जे आहे बाबुलनाथ मंदिर, त्या मंदिराचं नाव आहे. ते मंदिर आपल्याला ग्रँड रोडपासून आणि चर्नी रोडपासून सेम डिस्टन्सवर आहे. म्हणजे तुम्ही ग्रँड रोडला सुद्धा उतरून जाऊ शकता किंवा चर्नी रोडला सुद्धा उतरून जाऊ शकता. आम्ही ग्रँड रोड स्टेशनला उतरलो आणि त्यानंतर मग आम्ही पुढे गेलो. ग्रँड रोड स्टेशनवरून जर आपण ईस्ट साईडला बाहेर पडायचं आणि त्यानंतर आपल्याला एक ब्रिज दिसेल. आता आम्ही ईस्ट साईडला बाहेर पडतोय. आता आपण ह्या ब्रिजवरून सरळ जाणार आहोत. आजूबाजूला छान अशा बिल्डिंग्स वगैरे, ओव्हरऑल क्लायमेट मीडियम असं होतं. पावसाळ्याचे दिवस चालू झालेत पण अजून पाऊस चालू झाला नाही आहे. असो, तर मग आपण इथून सरळ जायचं. सरळ आपल्याला एक सिग्नल लागेल, तिथपर्यंत आपण सरळ चालत राहायचं. आता हे बाबुलनाथ मंदिर म्हणजे हे मंदिर कुठलं आहे? हे भारतातलंच एक खूप प्राचीन असं शिव मंदिर आहे. गिरगाव चौपाटीपासून अगदी काही मिनिटावर आहे. छोट्या टेकडीवर वसलेलं आहे, जे मालाबार हिल आहे. सगळ्यांना माहितीच असेल, मुंबईच्या आहात. आणि इथे आम्हाला जाताना बस स्टँड जो होता तिथे भरपूर असे म्हणजे इकडच्या जवळपासच्या एरियामधले असे बरेचसे लोकेशन्सचे फोटो वगैरे लावले होते, ते सुद्धा बघायला मिळाले. आणि बाबुलनाथ मंदिर हे भारतातलं खूप जुनं मंदिर आहे आणि आपल्या मुंबईतला 800 वर्ष जुनं मंदिर आहे. हे बघा, आता इथून स्ट्रेट गेलं की सिग्नल लागेल. सिग्नलच्या इथून आपल्याला रोड क्रॉस करून लेफ्ट साईडला सरळ जायचं आहे. पुढे गेल्यानंतर आपल्याला ऑगस्ट क्रांती मैदान दिसेल. त्या मैदानाचं जे आहे त्या मैदानाच्या मधून रस्ता जातो, आपल्याला तिथून जायचं आहे. तर बाबुलनाथ मंदिरातील जे शिवलिंग आहे, ती मूर्ती जी आहे ती मूळतः 12व्या शतकातली आहे. जो राजा भीमदेव होता त्याच्या टायमापासूनची मूर्ती आहे. त्याने ती स्थापना वगैरे केली होती. कालांतराने ते मंदिर गुप्त झाले, जमिनीखाली गेले. नंतर मग 1700 ते 1780 या काळामध्ये त्या मूर्त्या पुन्हा शोधल्या गेल्या. 1780 आणि नंतर हे मंदिर पुन्हा मग बांधलं गेलं. जेव्हा ते मंदिर पुन्हा शोधलं गेलं, त्या मंदिराच्या ज्या मूर्त्या होत्या त्या मिळालेल्या, त्या 5 मूर्त्या मिळाल्या होत्या. त्याच्यामध्ये एक मुख्य शिवलिंग होतं, गणपतीची मूर्ती होती, हनुमानाची मूर्ती होती, पार्वतीची मूर्ती होती, आणखी एक मूर्ती आपल्याला मिळाली होती त्यावेळी. आणि ह्यातल्या ज्या 4 मूर्त्या होत्या त्या 4 मूर्त्यांचे असे 4 मंदिर बांधण्यात आलेले. आणि जी 5वी मूर्ती आहे ती विसर्जन करण्यात आली, कारण ते 18व्या शतकात जेव्हा खोदलं गेलं होतं तेव्हा ती मूर्ती तुटली. त्यामुळे तेव्हा त्यांनी विसर्जन केलेली. आणि 21व्या शतकात अतिशय प्रसिद्ध मंदिर सक्रिय आशीर्वादांसाठी ओळखले गेले. आता आपण ऑगस्ट क्रांती मैदान इथे पोहोचलेलो आहोत. त्या मैदानाच्या मधूनच रस्ता जातो. त्या रस्त्यातून आपण बाहेर पडू शकतो. तो पूर्ण एरिया मालाबार हिल म्हणून प्रसिद्ध आहे. तुम्हाला बऱ्याच लोकांना माहिती असेल. आजूबाजूला छान मोठमोठ्या बिल्डिंगी आहेत. क्लायमेट म्हणजे असं मध्येच पावसासारखं होत होतं, पाऊस काही पण पडला नाही. हे बघा, आता ह्या मैदानाच्या आपण आतमधून जायचं. मैदान छान होतं, बरं वाटलं तिथे गेल्यावर ॲक्च्युली, कारण गरम पण खूप होत होतं आणि छान झाडं वगैरे होती, त्यामुळे जरा थंडसुद्धा वाटत होतं. छान हवा वगैरे सुद्धा येत होती. आम्ही जाताना काही इथे थांबलो नाही, पण रिटर्न जेव्हा आम्ही आलो तेव्हा आम्ही इथे थोडा वेळ बसलो होतो. रिटर्न येताना छान एका साईडला छान झाडं होती, बसायला वगैरे मस्त असं केलेलं होतं. आणि एका उजव्या साईडला बघाल तर तुम्ही मैदान आहे, तुम्हाला मुलांना मोठ्या क्रिकेट वगैरे खेळायला असं छान मैदान आहे. आणि डाव्या साईडला लहान मुलांसाठी पाळणा, घसरगुंडी वगैरे त्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि छोटं मैदानसुद्धा आहे, म्हणजे लहान मुलांनासुद्धा खेळता येईल यासाठी. खूप मस्त वाटत होतं, पण छान बरं वाटलं जरा गरमीतून असं जाताना. छान झाडं वगैरे होती, मस्त वाटत होतं. हे बघा, तिथे लहान मुलांसाठी पाळणा वगैरे सगळं आहे, घसरगुंडी वगैरे. आणि इथे जे छोटं ग्राउंड आहे तिथे लहान मुलं खेळू शकतात. आणि उजव्या साईडच्या मोठ्या ग्राउंडवर क्रिकेट वगैरे मुलं खेळत होती.
तुम्ही बघू शकता आता हे गार्डन संपत आले. गार्डनच्या मधूनच जसं गार्डनच्या इथून बाहेर पडलं तर दोन्ही साईडला असं रेसिडेन्शियल टाईप आहे, रेसिडेन्शियल आहे. आणि इथे जवळपास बरीच मंदिरं आहेत, म्हणजे आम्हाला लांबून काही मंदिरं दिसतसुद्धा होती. इथून रोड क्रॉस करून झाल्यानंतर आम्ही तिथे एक जणांना विचारलं, कारण गुगल मॅपमध्ये दाखवत होतं तिथे जवळच, पण तिथे मंदिर दिसलं नाही, म्हणून आम्ही 1-2 जणांना विचारलं. इथून रोड क्रॉस करून लेफ्टला सरळ जाऊन राईट घेतल्यानंतर तिकडे मंदिर आहे असं त्या लोकांनी सांगितलं. त्यामुळे त्या हिशोबात आम्ही गेलो. इथून रोड क्रॉस केला, हा लेफ्ट साईडचा रस्ता सरळ जातो, तिथून राईट मारल्यावर तुम्हाला तिथे मंदिर दिसेल. बघा आता आपण फायनली मंदिराजवळ पोचलेलो. ही मंदिराची एंट्रन्स आहे. एंट्री केल्या आपल्याला इथे बाहेर फुलं वगैरे, आपण नारळ वगैरे जे घ्यायचं ते घेऊ शकतो. इथेच घ्या तुम्ही, कारण मंदिराच्या इथे आतमध्ये गेल्यावर काहीच नाही आहे, इथेच तुम्हाला घेऊन जावं लागेल. त्यामुळे इथे घ्या. आणि त्यानंतर जरा पुढे गेल्यानंतर सिक्युरिटी चेकसुद्धा आहे. बॅग आणली असेल तर तिथे बॅग वगैरे चेकिंग होईल. नंतर एंट्री केल्या डाव्या साईडला असे वेगवेगळे फोटो आणि आपल्याला लाडक्या गणपती बाप्पाची मूर्ती बघायला मिळेल. गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊन आम्ही पुढे चालत होतो. तुम्ही आजूबाजूचं कन्स्ट्रक्शन बघू शकता, अगदी जुन्या काळातलं आहे. आणि हा रेसिडेन्शियल एरिया आहे, इथे लोक राहतात सुद्धा. त्यामुळे आजूबाजूचं जे पण सगळं आहे बांधकाम, तुम्हाला जे पण सगळं दिसेल ते खूप जुन्या काळातलं आहे. आणि ही आहे लिफ्ट. त्या लिफ्टने आपल्याला वरती जाता येईल. लिफ्टचे चार्जेस 1 रुपया वगैरे असे घेतात आणि साधारण 110 पायऱ्या चढून आपल्याला जायचे. पण पायऱ्या चढताना काहीही वाटत नाही. लिफ्टने पण तुम्ही जाऊ शकता. लिफ्टवरती कनेक्ट होऊन स्ट्रेट जरा चाललं की डायरेक्ट मंदिराच्या इथे पोचते. आणि ह्या पायऱ्यांनी आम्ही जायचा विचार केला. म्हटलं जास्त पायऱ्या वाटल्या नाहीत, चढताना काही जास्त अशा पायऱ्या वाटल्या नाहीत आम्हाला. आणि मग आम्ही मंदिराच्या इथे अर्ध्या भागापर्यंत जवळपास पोचलो होतो. हे बघा, इथे पोचल्यानंतर शूज वगैरे, चप्पलसाठी वगैरे तिथे मंदिराच्या इथे बाहेरच सोय केलेली आहे. त्यामुळे तुम्ही चप्पल बाहेर खाली काढून येण्याची काही गरज नाही. इथे आम्ही बघितलं तर थोडंसं पूजा वगैरे, फोटो देवांचे वगैरे लावलेले, काय होतं आम्हालाही काही नक्की माहीत नाही. त्यानंतर जरा पुढे गेलो, त्यानंतर आम्हाला इथे दत्तांचं मंदिर होतं. हे बघा, तुम्ही बघू शकता हे बांधकाम जे पण आहे सगळं जुन्या काळातलं आहे. तुम्ही आजूबाजूला सुद्धा बघा, सगळं जुन्या काळातलं, अगदी खूप आधीपासूनचं आहे. त्याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता. हे रिनोव्हेट पण केलेलं आहे, ते सुद्धा खूप पहिले केलेलं होतं, म्हणजे जुनं बांधकामाचं आहे. त्यामुळे तुम्ही विचार करा हे किती जुनं मंदिर असेल. इथे आम्ही पाया वगैरे पडलो. इथे मंदिर बंद होतं काय माहिती, आम्ही तसे बघायला गेलो होतो, लवकरच गेलो होतो. इथे मंदिर बंद होतं. आम्ही बाहेरून पाया वगैरे पडलो आणि इथून परत अजून थोडं डिस्टन्स होत्या पायऱ्या चढायच्या. पायऱ्या चढताना काही वाटत नाही. त्यात वयस्कर माणसं वगैरे असतील सोबत तर तुम्ही लिफ्टने जाणं प्रिफर करा. आता इथून सरळ वरती गेलो किंवा आपण मंदिराच्या इथे पोचू. छान वाटलं मंदिराच्या इथे, लांबूनच असं बघून खूप छान आणि प्रसन्न वाटत होतं. आता आपण मंदिराच्या इथे पोचलेलो आहोत. आता मंदिराच्या इथे पोचल्या तुम्हाला असं हे मंदिराचं ओव्हरऑल स्ट्रक्चर दिसेल. हे मुख्य मंदिर आहे, समोर आहे ते. आणि या साईडला चप्पल वगैरे काढायला आहे. आणि हे त्या साईडला बाकीचे जे मंदिर, म्हणजे गणपती, पार्वती वगैरे ते सांगितलं होतं ते त्या साईडला. हे मुख्य शंकराचं मंदिर आहे. आम्ही चप्पल वगैरे काढली आणि त्यानंतर सगळ्यात पहिले जाऊन दर्शन घेतलं शंकराच्या इथे. पवित्र हृदय में रहने वाले प्रभु नीलकंठ नारायण स्वयं नारायण महाराज की पावन भूमि नीलगंगा तटी देवगिरी पर्वती भगवान. तिथे शंकराच्या पिंडीवर पाणी वगैरे वाहण्यासाठी तिथे छोटे तांबे ठेवलेले असतात. एंट्री केल्या डाव्या साईडला तिथे तांबे असतात. तिथून तांब्या घ्यायचा पाण्यासाठी. पुढे गेल्यावर न असेल तिथून पाणी वगैरे घेऊन मग तुम्ही मंदिरामध्ये जा. नवीन असेल तर काही जणांना माहीत नसतं, त्यामुळे तिथून पाणी वगैरे घेऊन छान असं दर्शन घ्यायचं शंकराच्या मंदिराच्या इथे. आणि नंतर मग तिथून बाहेर आल्यानंतर हा बाहेरचा परिसर आहे. हे अगदी रेसिडेन्शियल एरियामध्ये आहे. तुम्ही बघू शकता आजूबाजूला बिल्डिंग्स वगैरे दिसत आहेत, पण मंदिर खूप छान आहे. हे बघा, तुम्ही इथे बघू शकता सगळ्या बिल्डिंग्स वगैरे आहेत. त्यानंतर मग इथे तुम्ही वेगवेगळ्या देवांचे वगैरे सुद्धा बाजूला मंदिर आहे छोटी, तिथून दर्शन घेऊ शकता. माता पार्वती, गणपती आणि हनुमानाचं मंदिर दुसऱ्या साईडला आहे.
बाबुलनाथ मंदिराविषयी अशी दंतकथा आहे. असं म्हणतात की बाबुलनाथ मंदिर हे खूप जुनं मंदिर आहे. सुमारे 200 शतकांपूर्वी मलबार हिल म्हणून ओळखला जाणार, म्हणजे हा जो मलबार हिल म्हणून हा जो एरिया आहे तिथे पहिले पूर्ण असं जंगल होतं आणि त्या जंगलाच्या इथे गायी वगैरे पहिले चरायला यायच्या. तर मग एक कपिला नावाची गाय जी होती ती दूध द्यायची बंद झाली होती. त्यामुळे जो तिला घेऊन गाय चरायला घेऊन जाणार होता त्याचं नाव बाबुल होतं. त्याच्या मग नंतर लक्षात आलं की ही एका ठिकाणी जाऊन स्पेसिफिक ठिकाणी जाऊन दूध देते. मग तिथे खोदलं तेव्हा तिथे शंकराची पिंड मिळाली आणि मग अशा पद्धतीने या मंदिराची स्थापना झाली. चपलांचा जो स्टँड आहे त्याच्या इथे हे तुम्ही बघू शकता. हे शंकराविषयी माहिती किंवा शंकराविषयी आपल्याकडून काय काय घेता येईल, शिकता येईल ह्या गोष्टीचा पोस्टर असं लावलेलं. तुम्ही भावं तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही ते वाचू शकता. त्यानंतर मग चपलांच्या स्टँडच्या अपोजिट साईडलाच इथे त्या मंदिराचे वेगवेगळे ओकेजन्स, म्हणजे जे काही सणवार असतील किंवा श्रावण महिन्यातले सोमवार असतील, महाशिवरात्री असेल, अशा वेगवेगळ्या ओकेजन्सला तिथे छान डेकोरेशन केलं जातं. फुलांची सजावट केली जाते, वेगवेगळ्या पद्धतीने सजवली जाते शंकराची पिंड. त्या सगळ्याचे फोटो लावलेले आहेत. खूप छान वाटत होतं बघायला. मस्त असं म्हणजे वेगवेगळे ओकेजन्स आपल्याला एकाच वेळी बघायला मिळतात असं वाटत होतं. श्रावण सोमवार जे असतात तेव्हा इथे भरपूर गर्दी असते आणि महाशिवरात्रीच्या वेळी भरपूर गर्दी असते. हे बघा वेगवेगळ्या टायमाचे फोटो लावले आहेत. हा रस्ता जो आहे इथे हा सरळ म्हणजे तो लिफ्टमधून बाहेर पडतो तो रस्ता आहे. लिफ्टमधून बाहेर पडलं की समोर हा पूर्ण रस्ता आहे. इथे फोटो वगैरे बघायला मिळतील. त्यानंतर तुम्हाला समोरच चपलांचा स्टँड बघायला मिळेल आणि डाव्या साईडला मगाशी जे तुम्ही बघितलं असेल हनुमानाचं मंदिर, ते मंदिर आहे. हे बघा खूप मस्त असं वाटतंय. इथून बाहेर बघितलं समोर तुम्ही बघू शकता आजूबाजूला पूर्ण बिल्डिंग्स वगैरे आहे, रेसिडेन्शियल एरिया आहे आणि आजूबाजूची जी घरं आहेत तिथे सुद्धा जुन्या काळातलं बांधकाम तुम्हाला अजूनही आढळून येईल. आणि इथून समोर तुम्ही बघितलं तर तुम्हाला इथून सरळ मुंबई दिसेल, गिरगाव चौपाटी वगैरे. हे बघा ही गिरगाव चौपाटी आहे. हे बघा गिरगाव चौपाटी आणि हे आजूबाजूची आपली मुंबई. चर्नी रोड आणि ग्रँट रोड दोन्ही स्टेशनपासून जवळ असल्यामुळे तुम्ही कुठल्याही स्टेशनवर उतरू शकता. वॉकेबल डिस्टन्स आहे, 15-20 मिनिटाचं डिस्टन्स आहे. त्याशिवाय तुम्ही टॅक्सीने सुद्धा येऊ शकता. शेअरिंग टॅक्सी वगैरे सुद्धा अवेलेबल आहे. आम्ही जाताना सुद्धा चालत गेलो, येताना सुद्धा चालत आलो. छान वाटत होतं. मंदिराच्या इथे सुद्धा आतमध्ये बसायला जागा आहे. त्याशिवाय मंदिराच्या बाजूला हे जे मंदिर आहेत छोटे छोटे तिथे सुद्धा तुम्हाला इथे बसायला छान जागा मिळेल. तुम्ही मेन जे मंदिर आहे शंकराचं तिथे बसून सुद्धा तुम्ही जप वगैरे करायचं असेल तर करू शकता. मंदिराच्या उजव्या साईडला हनुमानाचं मंदिर आहे. त्याशिवाय इथे छान वेगवेगळे माहितीसाठी फोटो वगैरे लावलेले आहेत. काही ठिकाणी माहिती लिहिलेली आहे आणि ह्याचं जे बांधकाम आहे खूप मस्त आहे आणि जे कोरीव काम केलेलं आहे खूप छान पद्धतीने कोरीव काम केलेलं आहे. हे जे कोरीव काम नंतरसुद्धा जेव्हा मंदिर बांधलं तेव्हा त्यांनी जुनीच गोष्ट लक्षात ठेवता, जुनं जे मंदिर होतं ते लक्षात ठेवता जे कोरीव काम केलं. त्यामुळे तुम्हाला ह्या मंदिरात तुम्हाला अजूनही जुन्या मंदिराची एक आवृत्ती भासू शकते. हे बघा ह्या मंदिराच्या मधला एरिया, इथे होम वगैरे त्याच्यासाठी तुम्ही ह्याच्यासाठी ती जागा ठेवलेली आहे. हे बघा हे आपलं मुख्य मंदिर आणि मंदिराच्या तुम्ही डाव्या साईडला बघू शकता, उजव्या साईडला, दोन्ही साईडला तुम्ही रेसिडेन्शियल एरिया बघू शकता. इथे वेगवेगळ्या गोष्टींची माहिती दिलेली आहे. म्हणजे मंदिरामध्ये धूप अगरबत्ती वगैरे का लावायची वगैरे अशा छोट्या छोट्या ज्या माहिती ज्या पूजा रिलेटेड असतात त्या माहिती दिलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता. आम्हाला जास्त शूटिंग करायला नाही मिळाली कारण आतमध्ये शूटिंग वगैरे अलाउड नव्हती, तरी आम्ही जास्तीत जास्त शूटिंग केली. तुम्हाला इथून आता शंकराची पिंड दिसत असेल. जास्तीत जास्त शूटिंग करायचा आम्ही प्रयत्न केला कारण मंदिराच्या आवारामध्ये नाही शूटिंग करू देत. तरी आमच्याकडून आम्हाला जेवढं जास्त कवर करता येईल तेवढं आम्ही कवर केलेलं आहे.
तुम्ही नक्की एकदा तरी ह्या मंदिरामध्ये जा. खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं, एकदम रिफ्रेशिंग आणि छान शांतता असते मंदिरामध्ये, छान दर्शन होतं. हे जे मेन मंदिर आहे शिवलिंग, त्याच्या आतमध्ये हे पूर्ण असं गोल्डन वर्क केलेलं आहे. खूप मस्त वाटत होतं आणि छान प्रसन्न असं वाटत होतं. आणि इथे शंकराची पिंड आहे. हे बघा, हे आतमधला पूर्ण एरिया जो आहे तो असा छान गोल्डन वर्कने गेलेला आहे. अशा प्रकारे हा होता आपला आजचा बाबुलनाथ मंदिराचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि नक्की एकदा तरी ह्या मंदिरामध्ये जाऊन या आणि पटापट व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत. आणि मित्रमैत्रिणींसोबत छान असं आपल्या महादेवाचं दर्शन घेऊन या. खूप छान प्रसन्न असं वाटेल. अशा प्रकारे हा व्हिडिओ मी इथेच संपवते. पुन्हा भेटू नवीन दिवशी नवीन ब्लॉगसहित आणि नवीन एखाद्या जागेसहित, नवीन गोष्टींसहित. तोपर्यंत बाय बाय. चॅनलला पटापट सबस्क्राईब करा आणि काळजी घ्या स्वतःची. ओम नमः शिवाय.